नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। सामान्य ज्ञान या घटकातील आपण 30 प्रश्न सुपर 30 प्रश्नावली भाग 5 या अंतर्गत पाहणार आहोत। यापूर्वी आपण 4 भाग प्रदर्शित केले आहेत, जे की आपल्याला BEd CETची तयारी करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक उपयुक्त ठरणार आहेत। ते आपण पाहून घ्यावे। तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर चला करूया सुरुवात। सामान्य ज्ञान या घटकातील 30 प्रश्नांना। त्यातील प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर। जागतिक वारशामध्ये अजिंठा वेरूळसारख्या असणाऱ्या लेण्या, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा तसेच विविध जे ठिकाणे आहेत हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याअंतर्गत आहे। तसेच म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण आपल्या परिचयाचं आहे। मागील प्रश्नावलीमध्ये आपण तो प्रश्न पाहिला होता। तर या सर्वाच्या अनुषंगाने आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी। गांधी कालखंडाचा प्रारंभ कोणत्या साली झाला, कोणत्या वर्षी झाला? तर सन 1920। लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी कालखंड, गांधी युग प्रारंभ झाले आपल्याला पाहायला मिळते। 1920 करेक्ट उत्तर। जपान या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन 4 टोकियो करेक्ट उत्तर होय। जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे साजरा करत असतो। तर 15 मार्च पाण्याशी निगडीत असणारा दिन। 7 एप्रिल आपल्या परिचयाचा आहे, ते म्हणजेच आरोग्य संघटनेतर्फे साजरा करण्यात येणारा जागतिक आरोग्य दिन। त्यानंतर पुढचा प्रश्न, रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार जो आहे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर रॅमन मॅगसेसे हा साहित्य क्षेत्राशी निगडीत असणारा पुरस्कार। ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। WHO ज्याला आपण हू असं म्हणत असतो, याचा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना आज त्याचं पूर्ण रूप होते। पुढचा प्रश्न, पक्ष्यांच्या हृदयास किती कप्पे असतात? तर मानवाप्रमाणेच पक्ष्यांच्या हृदयासाठी सुद्धा 4 कप्प्यांची योजना निसर्गाने केलेली आहे, म्हणजे 4 कप्पे पक्ष्यांच्या हृदयांना आपल्याला असलेले पाहायला मिळतात। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर। जगात सर्वात उंच शिखर कोणते? तर सर्वात उंच पर्वत शिखर कोणते असा हा प्रश्न। ऑप्शन 2 माउंट एव्हरेस्ट आपलं करेक्ट उत्तर होय, जे की हिमालयातील सर्वात उंच शिखर, जगातील सर्वात उंच शिखर नेपाळ या देशांतर्गत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर माउंट K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी। महाराष्ट्रात आमदाराची एकूण संख्या किती आहे, म्हणजेच विधानसभा सदस्य संख्या किती असा हा प्रश्न। ऑप्शन 3 288 करेक्ट उत्तर होय। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? प्रथम मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्याला सांगायचं आहे, ते म्हणजेच ऑप्शन 1 श्री यशवंतराव चव्हाण आपलं करेक्ट उत्तर होय। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून राजधानी कोणत्या गडावर नेमली ठरवली? तर ऑप्शन 4 श्री रायगड करेक्ट उत्तर होय। ब्रिटिशांविरुद्ध तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली? तर ऑप्शन 2 सुभाषचंद्र बोस करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारतीय तिरंग्यातील अशोक चक्र कोणत्या ठिकाणाहून घेण्यात आलेले आहे? तर सारनाथ येथील स्तंभावरून ते चित्र म्हणजेच अशोक चक्र घेण्यात आलं आहे। ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य, छोटे राज्य कोणते? तर ऑप्शन 1 गोवा आपलं करेक्ट उत्तर। तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात विस्तीर्ण मोठे असलेले राज्य होय। कोणत्या जिल्ह्यास कुस्तीगीरांचा जिल्हा असे म्हणतात? तर ऑप्शन 3 कोल्हापूर जिल्ह्यास कुस्तीगीरांचा जिल्हा, गुळाची बाजारपेठ तसेच महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असेही म्हणतात, हे आपण लक्षात ठेवावे। भारताचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ते आत्मचरित्र आहे विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय।
जगात सर्वात महाग असणारा धातू कोणता? तर ऑप्शन 4 आपले करेक्ट उत्तर ठरते, ते म्हणजे प्लॅटिनम. तर सोन्यापेक्षाही महाग असणारा हा धातू बहुउपयोगी बहुगुणी असल्यामुळे त्याला अतिशय किंमत आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी वयाचे किती वर्ष त्याने पूर्ण केलेले असावेत, असा हा प्रश्न. ऑप्शन 2 35 वर्ष कंप्लीट असतील तरच राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आपण पात्र असतो. किमान वय 35 हे होय. लोकसभा सदस्यास काय म्हणतात? जसं विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार, तर लोकसभेचे सदस्य कोण असतात, असा हा प्रश्न. ऑप्शन 3 खासदार, MP ज्यांना आपण म्हणत असतो मेंबर ऑफ पार्लमेंट. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. भारताला सर्वात कमी लांबीची सीमारेषा म्हणजेच भूसीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे? देशाचं आपल्याला नाव सांगायचं आहे. तर सर्वात कमी ऑप्शन 4 अफगाणिस्तान या देशाची सीमारेषा जी आहे, भारताला लागून असलेली सीमारेषा फक्त 10 किलोमीटर आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. फक्त 10 किलोमीटरची सीमारेषा आपण ह्या दोन देशांतर्गत पाहू शकतो, भारत आणि अफगाणिस्तान. तर बांगलादेश या देशाची सीमारेषा सर्वाधिक आहे, 4000पेक्षाही जास्त किलोमीटर बांगलादेश भारताशी निगडीत आहे, संलग्न आहे. पुढचा प्रश्न, रासदांडिया हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ते ऑप्शन 1 राजस्थान या राज्यामध्ये रासदांडिया नावाचे नृत्य जे आपल्याला जगभरात तसेच भारतामध्ये प्रसिद्ध असलेले पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला लावणी, तर आसाम बिहू आणि पंजाबमध्ये आपल्याला भांगडासारखे नृत्य, बैसाखीसारखे नृत्य पाहायला मिळतात. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईट कोणता? तर ऑप्शन 2 आर्यभट्ट आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रात कोणत्या संस्थेमार्फत हेलिकॉप्टर सुविधा पुरवली जाते? तर ऑप्शन 1 पवनहंस संस्थेमार्फत हेलिकॉप्टरची सुविधा महाराष्ट्रामध्ये पुरवली जाते. पुढचा प्रश्न, भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण होत्या? तर ऑप्शन 2 सरोजिनी नायडू ह्या प्रथम महिला राज्यपाल होय. तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होय. फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. विजयघाट हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर ऑप्शन 1 भारताचे द्वितीय पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचे ते समाधीस्थळ. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तर किसान घाट हे चरण सिंग यांचे समाधीस्थळ, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. कोणत्या खंडास काळे खंड म्हणून ओळखले जाते? तर आफ्रिका खंडास काळे खंड म्हणून ओळखले जाते. काळ्या लोकांचा खंड असा त्याचा अर्थ. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. कोणत्या देशास पांढऱ्या हत्तींचा देश असे म्हणतात? तर थायलंड देशाला पांढऱ्या हत्तीचा देश नावाने संबोधले जाते. नॉर्वे हा अचानक सूर्य चमकणारा देश आहे. तर व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश. ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. राजस्थानमध्ये सारिस्कासारखे राष्ट्रीय उद्यान आहेत, गुजरातमध्ये सेसानगीरसारखे, तर उत्तर प्रदेशातही आपल्याला राष्ट्रीय उद्याने पाहायला मिळतात. महाराष्ट्रात खेळ प्रशिक्षकास म्हणजे ज्याला आपण कोच म्हणतो त्याला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन 4 द्रोणाचार्य हा आपल्या शिक्षकांना म्हणजेच प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वात मोठा सर्वात उच्च पुरस्कार होय, जो की महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, प्रौढ मानवास किती दात असतात? तर आपल्या जे दातांची संख्या आहे प्रौढामध्ये ती किती असते असा हा प्रश्न. तर छोट्या मुलांना जे दात येतात त्यांची संख्या आपल्याला सर्व दात आल्यानंतर 20 पाहायला मिळते आणि 20 हे दुधाचे दात असतात आणि ते दात पडून परत नवीन दात येत असतात, त्याला आपण परमनंट टीथ असं म्हणतो आणि त्यांची संख्या म्हणजेच 32 जे की प्रौढामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.